आपण पाहत आहात बीबीएल डिजिटल न्यूज. तर महाराष्ट्रातील राजकारण आणि सामाजिक चळवळीमध्ये गेल्या अनेक दशकापासून चर्चेत असणारा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न आहे. तर धनगर समाजाचा असा आरोप आहे की संविधानात आधीपासून असलेल्या धनगर आणि धनगड या शब्दामधील गोंधळामुळे समाजाला न्याय मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना अनुसूचित जमाती एसटी मध्ये आरक्षणाचा लाभ मिळत नाही. तर या आरक्षणासाठी महाराष्ट्रात अनेक वर्षापासून आंदोलनं झाली, मोर्चे काढले गेले, उपोषणं केली गेली आणि अनेक राजकीय लढे पण त्यासाठी सुरू आहेत. तर याच पार्श्वभूमीवर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत धनगर समाजाच्या चळवळीतील सक्रिय नेते माननीय संतोष कोल्हे साहेब. तर आज आपण त्यांच्या माध्यमातून धनगर आरक्षणाचा इतिहास, त्यासाठी चालू असलेला संघर्ष आणि सध्याची परिस्थिती आणि पुढील दिशा जाणून घेणार आहोत. तर संतोष कोल्हे साहेब, बीबीएल डिजिटल न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. नमस्कार. प्रथमतः बीबीएल डिजिटल न्यूज या न्यूज चॅनलचे महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या वतीने आणि त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून तुमच्या या न्यूज चॅनलच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या आणि बहुजनांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही आपल्या या स्टुडिओमध्ये बोलवले त्याबद्दलही तुमचे मी आभार मानतो. आणि आपण विचारले की महाराष्ट्रातील धनगर आणि धनगर हा जो अपभ्रंश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जे धनगर समाजाची अवहेलना झालेली आहे. तर प्रथमतः 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये अनेक असे नाव आहेत. आता तुम्ही उदाहरणार्थ घेतलं तर गंगाखेड आणि गंगाखेर, बीड, बीर, त्याच्यानंतर जाखड, जाखर अशी धनगर समाजाचे जे आहे, धनगड हाच धनगर आहे. परंतु राज्यकर्त्यांच्या ज्या मनामधील ज्या काही इच्छाशक्ती असतात त्या पूर्ण नसल्यामुळं त्यांनी हा शब्दाचा अपभ्रंश करून धनगर समाजाला गेलेल्या 70 वर्षापासून त्यांच्या मूळ मागणीपासून कसं लांब ठेवण्यात यावं या शब्दाच्या अपभ्रंशामुळं त्यांनी हे घडून आणलेला एक धनगर समाजासोबत खूप मोठं षडयंत्र आहे. आणि ते हाणून पाडण्यासाठी आता धनगर समाजाच्या अनेक चळवळी झाल्या आणि त्याला सरकारला, आम्ही महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची जात आहे ती या पृथ्वी तलावरच अस्तित्वात नाही. आपण महाराष्ट्रातल्या तमाम कलेक्टर ऑफिस मधून, सगळ्या कलेक्टर ऑफिस मधून त्याचे डिटेल्स पण घेतले. धनगड नावाची जमातच अस्तित्वात नाही. या महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, पृथ्वी तलावावर धनगड नाही. धनगरच हा धनगड आहे. हे महाराष्ट्र नव्हे, देशातील सरकारला, आम्हाला सगळ्यांना या आंदोलनाच्या मोर्चाच्या धनगर समाजाचा आक्रोश हा आम्हाला दाखवायचा आहे. त्यासाठी हे आंदोलन आम्ही उभे केलेले आहे. तर संतोष कोल्हे साहेब, मी तुम्हाला सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न विचारतोय की धनगर समाजाला एसटी आरक्षण नवीन हवे आहे की संविधानामध्ये असल्या तरतुदी फक्त अंमलबजावणी हवेत? पहिली गोष्ट, आमचा हा नवीन मागणीचा बिलकुल घाट नाही. काही लोक आमच्या समाजाला दिशाहीन करण्यासाठी नवीन मागणी आहे असं म्हणतात. मुळात भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटना तयार केली, त्यामध्ये धनगड हा मूळ निवासी समाज आहे, धनगर. आणि त्या मूळ निवासी समाजाला, धनगर समाजाला हे घटनेमध्ये दिलेलं हे आरक्षण आहे. घटनेमध्ये दिलेलं आरक्षण आम्हाला मिळू द्यायचं नाही. फक्त जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही आमची मागणी आहे. मुळात महाराष्ट्रामध्ये फक्त हे सरकारने आडून ठेवलेलं आहे. भारताच्या अनेक राज्यामध्ये धनगरांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. एसटी, एससी असं वेगवेगळे जे शेड्यूल, अनुसूचित जाती असेल, जमातीचं आरक्षण दिलेलं आहे. महाराष्ट्रामधील धनगर समाजाला जे आरक्षण आहेत ते एसटी मधून मिळावं ही अनेक वर्षाची मागणी आहे. त्यामुळं आमची अंमलबजावणीची मागणी आहे, नवीन समावेश करण्याची मागणी नाही. त्यामुळे सरकारला आरक्षणाचं कोणत्याही 50% वरती जाण्याचं काही अडचण येत नाही. फक्त त्याचं इम्प्लिमेशन करायचं. जे आमचं 3.5% आहे, जे तुम्ही आम्हाला दिलंय तेच आम्हाला एसटी मध्ये घेऊन फक्त त्याचं एनटीचं एसटी करावं ही आमची मागणी आहे. तर इतकी वर्षे आंदोलनं झाली, मोर्चे झाले, अनेक संघर्ष करूनही धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अजून सुटलेला कशामुळे नाही बस? याचं मुख्य कारण म्हणजे जे काही आरक्षण असेल, इम्प्लिमेशन असेल, अंमलबजावणी असेल, हे करण्यासाठी यासाठी मुख्य
जी संसद असते, विधिमंडळ असतं, याच्यामधली जी संख्या आहे, त्या ठिकाणी जी राज्यकर्ती जमात जी बसलेली आहे, प्रस्थापित व्यवस्था, त्यांना हे धनगर जातीला हे जे घोंगडं आहे 70 वर्षाचं, हे त्यांच्या अंगावरचं काढायचं नाही, त्यांना आणखीन दाबून ठेवायचंय. त्याच्यासाठी त्यांची इच्छाशक्ती नाही, त्या इच्छाशक्ती नसल्यामुळं हा प्रश्न आतापर्यंत लांबणीवर पडलेला आहे. तर या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आतापर्यंत कोणकोणत्या नेत्यांनी महत्वाचे योगदान दिले आणि तरी त्या लढ्याला अपेक्षित यश का आले नाही? अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही. धनगर समाजाच्या लढ्यामध्ये आजपर्यंत म्हणजे जर 1950-52 पासून तर आजपर्यंत बघितलं तर अनेक लोकांनी याच्यामध्ये योगदान दिलं. ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ते अतिशय चांगलं आणि प्रभावशाली होतं. त्याच्यामध्ये 1952 साली जत या ठिकाणी, जो सगळ्यात मागास भाग आहे महाराष्ट्रातला, जत या ठिकाणी धनगर समाजाचे ऍडव्होकेट शेंडगे म्हणून हे आमदार होते. त्यावेळेस काँग्रेस आणि शेकापा हे दोनच पक्ष होते. तर शेकापाच्या कडून निवडून आले होते. त्यावेळेस त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न उचलला होता. त्यांनी तो प्रश्न पुढे नेला. परंतु ज्यावेळेस केंद्रातील लोकांना कळलं की हे आरक्षण जर धनगर समाजाला दिलं, हा प्रवाह ह्यो जो समाज आहे मुख्य प्रवाहात येईल आणि त्यांना तो येऊ न देण्यासाठी त्यांना पुढचे त्यांचे जे प्रश्न होते ते दाबून टाकण्याचा प्रयत्न होता. शेंडगे साहेबांनंतर पुढे ती चळवळ पुढे आल्यानंतर बी.के. कोकरे, जे बारामतीमधून बी.के. कोकरे साहेबांनी महाराष्ट्रावर ही चळवळ उभी केली आणि महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा एसटी मध्ये कसा आहे आणि आपलं हे आरक्षण कसं सरकारने दाबलं हे जागृती केली आणि लोकांमध्ये त्या समाजामध्ये त्याला जाणीव करून दिली की एसटी आरक्षण किती महत्वाचं आहे. कोकरे साहेबांचा त्या ठिकाणी या राज्य प्रस्थापित लोकांनी त्यांचा घात केला आणि त्यांना त्या ठिकाणी संपवलं गेलं. त्यानंतर महादेव जानकर जे असतील त्यांनीही राज्यामध्ये एसटी आरक्षणासाठी चांगल्या प्रकारे लढा उभा केलेला आहे. त्यानंतर अनेक लोक आहेत ज्यामध्ये आता नवीन तयार झालेले असतील. त्यामध्ये आपण गोपीचंद पडळकर असेल, उत्तम जानकर असेल, त्याच्यामध्ये राम शिंदे सर असतील धनगर समाजाचे, नारायण आबा पाटील असतील, त्याच्यानंतर गणपतराव देशमुख असतील, आता सध्याला असलेले बाबासाहेब पाटील असतील. त्याच्यानंतर तुम्ही आपण बघितलं तर आता सध्याला जे खासदार केले रामराव उडकुते साहेब असतील, ह्या लोकांनी असतील, लक्ष्मण हाके सर असेल किंवा त्याच्यामध्ये आणखी काही लोक आहे, अशा अनेक लोकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं. भले त्यामध्ये कितपत यश मिळालं हे माहित नाही, परंतु ह्या लोकांनी, या धनगर समाजाच्या ज्या लोकांनी धनगर आरक्षणाचा लढा उभा केला ती सर्वच समाजासाठी अतिशय चांगली माणसं आहेत. यापुढेही त्यांनी असंच योगदान देऊन हे धनगर समाजाच्या सन्मानाची आणि शेवटची लढाईमध्ये ज्यांना ज्यांना योगदान देणं होईल, ज्यांनी मागं दिलं त्यांचे धन्यवाद. त्यांच्या समाजावर केल्याप्रती त्यांचं ऋण आहे आणि यापुढे आपल्याला जाण्यासाठी जे काय आता नवीन लोक करतील या सर्वांनी एकत्र येऊन हा लढा पुढे नेला पाहिजे. तर सध्या धनगर समाजाला इतर प्रवर्गात काही प्रमाणात आरक्षण आहे आणि मग तरी अजून एसटी आरक्षणाची मागणी इतक्या ठामपणे तुम्ही कशामुळे करत आहात? अतिशय चांगला प्रश्न केला तुम्ही. ज्यावेळेस 1992ला आमचे शिवाजी बापू शेंडगे होते, ते एसटी आरक्षण पुढे लावून घेत चालले होते. परंतु एसटीचं आरक्षण जे प्रस्थापित लोक आहेत त्यांना आम्हाला द्यायचं नव्हतं. त्यावेळेस एसटी मागण्याऐवजी तुम्हाला डायव्हर्ट केलं, एनटी दिलं. एनटी देऊन तुमची दिशा चेंज केली आणि त्या ठिकाणी 3.5% आरक्षण दिलं. 25% महाराष्ट्रात असणारा हा धनगर समाज जो आहे त्याला 3.5% मतदान दिलं. कोणतेच जमात असेल, समाज असेल, त्याचं जर समजा 10% असेल तर त्याला 5% आरक्षण देतात, 20% असेल त्याला 10% देतात, 40 असेल त्याला 20%, म्हणजे 50%च्या त्याला आरक्षण देतात. बरोबर. धनगर समाजाची 25%च्या वरती लोकसंख्या असताना 3.5% आरक्षण दिलं आणि केंद्रामध्ये ओबीसी, राज्यात एनटी आणि तुम्ही धुळ्याला जर गेले तर तिथं आमचा समाज जो आहे ते धनगरच आहे, परंतु त्यांना आरक्षणच नाही. आता नव्यानं त्यांना त्या ठिकाणी ऍड करण्यात आलं. अशी धनगर समाजाची गत काय झालेली आहे, ना घर का ना घाट का. कोणत्याच ठिकाणी त्या एनटीची ज्या सवलती त्या आमच्या धनगर समाजाला पोषक होत नाही किंवा त्या पुरत नाही आणि आमच्या हक्काची जे आरक्षण आहे जे दिलेलं आहे ते आम्हाला पाहिजे. हे असं जे देऊन आमची जी दिशा चेंज केलेली ती नको आहे. आम्हाला घटनेने दिलेलं एसटीचं जे आरक्षण आहे ते पाहिजे, त्याच्यासाठी आमचा लढा आहे. तर अलीकडे आम्ही पाहिलं की जालना येथे माननीय दीपक बोराडे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनगर आरक्षणासाठी एक मोठं आंदोलन आम्ही पाहिलं. तर या आंदोलनातून समाजाला कितपत यश मिळालं असं मला वाटतंय? आंदोलनाला कितपत यश मिळालं असं तुमचा जो प्रश्न आहे त्यामध्ये अनेक वर्षापासून तुम्ही बघितलं असेल, धनगर जमातीच्या, धनगर समाजाच्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं आंदोलन कोणतं असेल, सगळ्यात मोठा प्रतिसाद
लोकांमधली जी जनभावना आहे, त्यांच्यामध्ये जी तळमळ आहे, त्यांच्यातला जो रोष आहे, तो दाखवण्यासाठी लाखोच्या संख्येने जालन्याला जो समाज एकत्र झाला, त्या ठिकाणी ते समाजाची भावना होती की तुम्ही आम्हाला दिलं नाही, जे मागत नाही तुम्ही त्यांना देतात, आमची 70 वर्षाची मागणी ती देत नाही, म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असा हा भारतातला सर्वात मोठा मोर्चा धनगर समाजाच्या इतिहासातला आहे. आणि समाज एकत्र आला हा त्याच्यामधला यश आहे पहिलं. दुसरी गोष्ट, दीपक बोराडे जे आहेत, बोराडे साहेब या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी आतापर्यंत काम केलं त्यांचं काम चांगलंच आहे, परंतु आताच्या परिस्थितीमध्ये दीपक बोराडेंनी जो लढा उभा केलेला आहे अतिशय रीतसर पद्धतीने केलेला आहे. कारण 2014ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले होते, मला माझा सगळा अभ्यास झालेला आहे, मी अभ्यास केला, धनगर समाजाला मी आरक्षण देणार आहे. देणार म्हणले, आता आमचं म्हणणं आहे तुम्ही देतो म्हणले, आम्हाला द्या. या आरक्षणामुळे त्यांना आम्ही भाग पाडलं की तुम्ही आमचा काहीतरी निर्णय घ्या. आणि हे जे आंदोलन आहे हे उभा केल्यामुळं मराठवाड्यामधून त्याची खास आग लोकांमध्ये आहे. त्यामुळे दीपक बोराडेंचा प्रामाणिकपणा, समाजाप्रती असलेली प्रामाणिक भावना, याच्यातून त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद आणि समाजाची भावना सरकारला जागा करण्यात, सरकार म्हणतो देतो, कधी देणार आहे, द्यायला तयार नाही, कधी देतोय, त्यांना जागा करण्यासाठी दीपक बोराडेंनी जो लढा उभा केला तो अतिशय चांगला आहे. परंतु आज आपण बघितलं सरकारला तो हाणून पाडायचा आहे. त्यासाठी काय केलं त्यांनी, ठीक आहे, आम्ही काही टक्के त्यांचे धन्यवाद मानू. आमचे नेते आदरणीय रामराव वडकुते साहेब यांना खासदारकी दिली, एक खासदारकी देऊन तुम्ही आम्हाला शांत करू शकत नाही, दिली, ते आमच्या हक्काचे इथून मागे केलेल्या कामाची ती आमची खासदारकी होती, त्या माणसांना दिली, त्यांच्या कामाची खासदारकी होती, एक खासदारकी दिली, धन्यवाद. परंतु परत तुम्ही समाजाला बाजूला करण्यासाठी काल कर्जमाफी जी केली, काल परवा, तिला नाव तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना चालू केली, धन्यवाद. अहिल्या मातेच्या नावाने तुम्ही कर्जमाफी केली, ती दान माता होती, तिला दान दिलं, त्या पद्धतीने तुम्ही केलं, ते त्याबद्दल तुमचे धन्यवाद. परंतु आमचा आरक्षणाचा प्रश्न ह्या गोष्टीनं सुटलेला नाही, हे सरकारला आम्हाला जाणीव करून द्यायची आहे. ज्या सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर धनगर समाजाची पुढील आंदोलनासाठी दिशा काय असेल बरं? सरकार म्हणजे हे लोकप्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधींचा जीव कशात असतो हे जनतेला माहिती आहे. जर यांनी यापुढे धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला नाही सरकारने, आज 80 ते 90% धनगर समाज हा भारतीय जनता पार्टीच्या आणि सरकार सोबत आहे. परंतु जर सरकारने असे वेगवेगळे कटकारस्थान करून जर धनगर समाजाची दिशा चुकवण्याचं काम केलं तर भविष्यामध्ये धनगर समाज भारतीय जनता पार्टीला कदापि मतदान करणार नाही. आताची जी लढाई आहे, बाबासाहेबांनी जे आश्रय दिलेला आहे, जे करोडपतीला एक मतदान आणि गरिबाला एक मतदान, त्या आसराच्या आणि शस्त्राच्या हाताने धनगर समाज, जर तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण सोडवताल तर आम्ही तुम्हाला मतदान देऊ, याप्रमाणे आमचा लढा यापुढे राहणार आहे. तर आम्ही असं ऐकले 16 मार्च आता इथे येत आहे, त्या रोजी मल्हारराव होळकर जयंतीनिमित्त मुंबईच्या आझाद मैदानावर मोठा धनगर समाज एक मेळावा होणार आहे किंवा ते आंदोलन होणार अशी चर्चा राज्यभर आहे, याबाबत तुम्ही काय सांगाल? आता आपण भारतामध्ये सगळ्यात सुवर्णमय काळ कोणाचा असेल तर धनगर समाजाच्या इतिहासाचा सुवर्णमय काळ आहे. चंद्रगुप्त मौर्यापासून असेल तर होळकरशाही पर्यंतचा धनगर समाजाचा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा असा इतिहास आहे. आणि मल्हारराव होळकर ज्यावेळेस लढाईला जायचे त्यावेळेस शत्रूचे गावाचे गाव खाली होतील असं मल्हारराव होळकरांचं कर्तृत्व होतं. परंतु त्यात असा जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि चांगला स्वकर्तृत्वार सामान्यातून वर जाणारा मल्हारराव होळकर राजे सुभेदार यांची जयंती धनगर समाजाच्या मनामध्ये अस्मिता आहे, त्यांना भावना आहे की आमच्याही राजाची जयंती राजधानीमध्ये व्हावी, म्हणून हा अखंड महाराष्ट्रातील धनगर समाज नव्हे, देशातील धनगर समाज मुंबईच्या राजधानीच्या आझाद मैदानावर लाखोच्या आणि कोटीच्या संख्येने मल्हाररावांची होळकरांची जयंती साजरी करून त्या ठिकाणी उपोषणाला आम्ही सुरुवात करणार आहोत. दीपक बोराडे साहेब त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत. मल्हाररावांनी जसा आदर्श घालून दिला तसा दीपकराव बोराडे साहेब त्या ठिकाणी जयंती आपण करणार आहोत. 15 तारखेला आम्ही जालना या ठिकाणी जमणार आहोत, ज्या ठिकाणी आपलं आंदोलन होतं अंबड चौफुलीमध्ये अहिल्यादेवींचं जे स्मारक आहे त्या ठिकाणी 15 तारखेला 10 वाजता आपण तिथं निघणार आहे. हजारोच्या लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी 15 तारखेला ज्यांना शक्य असेल, मराठवाड्यातले 8 जिल्हे, विदर्भातला काही भाग, त्या सर्व लोकांनी अंबड चौफुली जालन्याची जी आहे त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने 15 तारखेला जमायचंय. 15 तारखेला आपण इथून निघणार आहोत. 15 तारखेला इथून निघाल्यानंतर संध्याकाळी आपण त्या ठिकाणी
सुभेदार मल्हारराव होळकरांचं दीप प्रज्वलन करून त्यांना पूर्वसंध्येला आपण दीप प्रज्वलन करणार आहोत आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्या ठिकाणी संध्याकाळी तिथं मुक्काम करून सकाळी 10 वाजता सुभेदार मल्हारराव होळकरांची जयंती आपण आझाद मैदानाला तमाम धनगर समाज जाण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे या ठिकाणी मी असं आव्हान करीन आपल्या या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांनी आपल्या राजाची जयंती करण्यासाठी मुंबईच्या दिशेने जो विदर्भ मराठवाडा असेल त्यांनी जालन्याला यावं, बाकीच्यांनी ट्रेननी जावं, ज्यांना शक्य होईल त्या मार्गाने मुंबईचं आझाद मैदान फुल भरून मुंबईच्या चारही दिशामध्ये कसं पिवळं वादळ दिसळ आणि हे पिवळं वादळ हे समतेचं वादळ आहे, शांततेचं वादळ आहे. त्या ठिकाणी कोणतेही अनुचित प्रकार होणार नाही हे धनगर समाजाला माहिती आहे. धनगर समाज जनावराला मेंढ्याला दुखत असेल, कोणाला काही आजार असेल त्याची सुद्धा जाणीव करणारा, त्यांना जाण असणारा तो धनगर समाज आहे. त्यामुळे आमच्याकडून कुणालाही दुखापत होणार नाही. शांततेच्या मार्गाने आम्ही आमच्या राजाची जयंती करण्यासाठी आझाद मैदान या ठिकाणी जाणार आहोत आणि 16 तारखेला जयंती करून आम्ही उपोषण करणार आहोत. हा आमचा 16 तारखेचं नियोजन आहे. संतोष कोले साहेब, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर आपण अत्यंत सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडलीत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ एका समाजाचा प्रश्न नसून तो सामाजिक न्याय आणि संवैधानिक हक्काशी संबंधित प्रश्न आहे. याबाबत पुढे काय निर्णय होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये माननीय संतोष भाऊ कोले साहेब यांचे आमच्या BBL डिजिटल न्यूज चॅनलकडून एकदा मनपूर्वक आभार. मी भाऊसाहेब लवटे, BBL डिजिटल न्यूज चॅनलसाठी धन्यवाद. तसं तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलून धनगर समाजाचा आवाज लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी आपलं जे चॅनल आहे BBL डिजिटल न्यूज चॅनल याचेही मी आभार मानेल. आपल्या चॅनलला तमाम धनगर समाजाच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.